योद्धा न्यूज चॅनल। शिरोलीत रणरागिणींचा डंका। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महिलांनी सांभाळली बूथची धुरा। शिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहत असताना शिरोली गावातील मतदान केंद्रावर आज एक अतिशय वेगळे आणि कौतुकास्पद चित्र पाहायला मिळाले। ग्रामीण भागातील महिलांना संकोच वाटू नये आणि त्यांनी सक्षमपणे मतदान करावे यासाठी यंदा शिरोलीत महिलांनीच मतदान केंद्रावर बूथवर आपली कमान सांभाळली आहे। महिलांच्या पुढाकारामुळे मतदानाचा उत्साह वाढला। अनेकदा मतदान केंद्रावर केवळ पुरुषांची उपस्थिती असल्याने ग्रामीण भागातील महिला मतदानासाठी बाहेर पडण्यास कचरतात किंवा घाईघाईने निर्णय घेतात। ही अडचण ओळखून शिरोली गावातील महिलांनी पुढाकार घेतला। महिलांनी स्वतः बूथवर सक्रिय राहून इतर महिला मतदारांना आधार दिला, त्यांच्याशी बातचीत केली आणि कोणत्याही दडपणाशिवाय मतदान करण्याचे आवाहन केले। थेट संवाद। महिला मतदारांनी व्यक्त केल्या भावना। प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी मतदान केंद्रावर जाऊन महिलांशी संवाद साधला असता त्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले। मतदान करून बाहेर आलेल्या एका महिलेने सांगितले की नेहमी केंद्रावर पुरुषांची गर्दी पाहून संकोच वाटायचा, पण आज आपल्याच भगिनींना बूथवर पाहून खूप आधार वाटला। यामुळे आम्ही मोकळेपणानं आणि निर्भयपणे मतदान करू शकलो। बूथवर कार्यरत असलेल्या महिलांनी स्पष्ट केले की महिलांनी सक्षम राहून आणि कोणाच्याही दबावाखाली न येता मतदान करावे हाच आमचा मुख्य उद्देश आहे। मान्यवरांचे मनोगत। यावेळी उपस्थित असलेल्या काही मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले। त्यांनी म्हटले की जेव्हा महिला स्वतःहून केंद्राची धुरा सांभाळतात तेव्हा इतर महिलांना सुरक्षित आणि हक्काचे वाटते। शिरोलीच्या महिलांनी आज खऱ्या अर्थानं मतदानाचा अधिकार कसा गाजवायचा याचा वस्तुपाठ घालून दिला आहे। बातमीचे मुख्य पैलू। भीती आणि संकोचावर मात। मतदान केंद्रावर पुरुष कर्मचाऱ्यांमुळे महिलांना येणारा संकोच दूर करण्यासाठी महिलांची बूथवर उपस्थिती। सक्षम लोकशाहीचे दर्शन। महिलांनी दाखवलेल्या या एकजुटीमुळे शिरोलीमध्ये महिला मतदारांचा प्रतिसाद कमालीचा वाढला आहे। प्रभावी संदेश। मतदान हा आपला हक्क आहे आणि तो बजावताना महिलांनी मागे राहू नये। नमस्ते। आता मी जवळजवळ बरेच बूथ पाहिले तर मला कुठं कोणत्या बूथवरती महिला दिसली नाही, पण हा एकच बूथ आहे जिथे फक्त महिलाच सगळे एकूण चित्र हलवतात। त्याबद्दल तुमचं काय? काही नाही, महिलांसाठी एक आनंददायी वातावरण निर्माण व्हावं यासाठी आम्ही सगळ्या महिला इथे जमा झालेलो आहे। आतापर्यंत 10:30 वाजेपर्यंत आम्हाला खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे शिरोली गावामधून, तर यानंतरही खूप छान प्रतिसाद भेटणार आहे आणि एकदम शांततापूर्ण वातावरणामध्ये आमच्या गावामध्ये मतदान चालू आहे। काही त्रासदायक वातावरण नाहीये। म्हणजे तुम्ही आता याच्यातून तुम्ही महिलांना प्रोत्साहन देतो आम्ही, या तुम्ही आणि बरोबर आम्ही इथं बसल्यामुळे महिला अशा घबराटाचे वातावरण भेटणार नाही, त्यांना प्रोत्साहन भेटेल यासाठी आम्ही बसून त्यांना त्यांचा नंबर अनुक्रमांक वगैरे त्यांना काढून देतो। आमची प्रतिक्रिया म्हणजे शिरोली गावच्या जनतेने चांगल्या पद्धतीने मतदानाची रांग लावलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान होते। आणि मला खात्री आहे शिरोली गावची काळूज गावच्या गणातली सगळी जनता 100% मतदान होईल प्रत्येक बुथावर, कारण की जनता ही शुद्ध आहे, जनतेला माहिती आहे। त्याच्यामुळं निश्चित 100% मतदान प्रत्येक घरातला तळागाळातला कार्यकर्ता येईल आणि मतदान देईल। सगळं मतदान व्यवस्थेला काय संदेश देणार? आज जनतेला मी हात जोडून विनंती करेन की आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका चालल्या त्या निवडणुकीमध्ये आपण प्रत्येकाने भरघोस मतांनी मतदान केलं पाहिजे। मताचा हा जो आपला अधिकार आहे तो खूप प्रयत्न करून मिळालेला आहे।
ह्या मताच्या अधिकारासाठी बऱ्याच लोकांनी बऱ्याच देशामध्ये आंदोलन झाले. आपल्याला तर फुकट मिळाला म्हणून त्याची किंमत आपल्या लोकांना नाही. परंतु पूर्वी राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा, आता मतदानाच्या पेटीतून राजा जन्माला येतो. त्यामुळे सर्व ज्या मतदार बंधू भगिनी असतील सर्वांना मी विनंती करेन, आपला अमूल्य जो आपल्याला मिळालेला अधिकार आहे, हा अधिकाराचा वापर करून आपला योग्य उमेदवार आपण निवडून द्यावा. धन्यवाद. कर